श्रीमद दासबोध दशक 12वा विवेकवैराग्य नाम समास 7वा विषयत्यागनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। न्याय निष्ठुर बोलण्य बहुतांस वाटे कंटाळवाण्य मळमळ करिता जेवण्य विहित नव्हे। न्यायनिष्ठुर बोलणे अनेकांना आवडत नाही, त्यांना ते कंटाळवाणे वाटते, पण मळमळत असताना जेवणे योग्य नव्हे। त्याप्रमाणेच मनात शंका ठेवून श्रवण केले असता ते हिताचे ठरत नाही। बहुतीय विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागेय देह चाले, हे अतून घडेना। श्रोत्यांच्या मनात अशी शंका आहे की अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात। विषयांचा जर संपूर्ण त्याग केला तर देह कसा चालेल, ते अशक्य वाटते। बोलण्या एक चालण्या एक, त्याचे नानवहीन विवेक येण्या करिता सकळ लोक हांसुअ लागती। एक बोलायचे आणि वागायचे मात्र त्याच्या विरुद्ध, याला हीन विवेक म्हणतात। अशा तऱ्हेने वागले असता सर्व लोक उपहास करतात। विषय त्यागेनवीन तोंड कान्ह्य, परलोक तो प्राप्त नाह्य। ऐस्य बोलण्या ठाय ठाय, बरे पहा। लोक ठाई ठाई असे म्हणतात की विषयत्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही, याचा नीट विचार करा। प्रपंची खाती जेविती, परमार्थी काय उपवास करीती। उभयता सारिखे दिसती, विषय प्रापंचिक असतात ते खातात पितात आणि पारमार्थिक लोक उपास करतात, असे थोडेच आहे। विषयसेवनाचे बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात। देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जग्य, याचा निर्वाह मजलाग्य। देवय निरोपावा, देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो असा या जगात कोण आहे? याचे उत्तर गुरुदेवांनी कृपा करून मला सांगावे। विषय ओघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा। ऐस्या पाहता गोवा, दिसतो किय। विषयाचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा, असे म्हणण्यात फार घोटाळा आहे, असे मला वाटते। ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता जाला। सावध होऊन मन घाला, येतद्विषय। याप्रमाणे श्रोत्याने शंका उत्पन्न केली, तिला वक्त्याने जे उत्तर दिले ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका। वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थयोग। प्रपंच त्यागेय सर्व सांग, परमार्थ घडे। वैराग्याने विषयत्याग करावा तरच परमार्थ साध्य होतो, यात शंका नाही। प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ यथासांग घडतो। मागे अज्ञानी होऊन गेले, तेन्हीन बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले। भूमंडळीय, पूर्वी जे अनेक ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते या भूमंडळावर प्रसिद्ध झाले। येर मत्सर करितांच गेलिय, अन्न म्हणता मेलिय, कित्येक भ्रष्टलिय, पोटासाठीय। याखेरीज कित्येक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेले, तर कित्येक अन्नान्नदशा होऊन मरून गेले, तर कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाले। वैराग्य मुळींहून नाह्य, ज्ञान प्रत्ययाचे नाह्य, सुची आचार तोही नाह्य, भजन कैंचे। आधी मुळात जराही वैराग्य नाही, अनुभवाचे ज्ञान तेही नाही, आणि शुद्ध आचार तोही नाही, मग भजन कसे घडणार? ऐसे प्रकारीचे जन, आपणास म्हणती सज्जन, पाहव जाता अनुमान, अवघाच दिसे। अशा प्रकारचे लोकही आपणास सज्जन म्हणवितात आणि प्रत्यक्षात मात्र हे सर्व काल्पनिकच असते। जयास नाह्य अनुताप, हेंची एक पूर्वपाप, क्षणक्षणाविक्षेप, पराधिकपण्य। ज्याला कृतकर्माबद्दल पश्चात्ताप होत नाही, त्याचे ते पूर्वपापच जाणावे। शिवाय दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने क्षणोक्षणी दुःख होत असते, ते वेगळेच। मज नाह्य तुझ साजेना, हे अतून अवघे ठावक्या आहे जना। खात्यास नखात्या देखो सकेना, ऐस्या आहे। मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो, हे सर्व लोकांना माहीत आहे। ज्याला खायला मिळत नाही तो दुसऱ्यास खाताना शांतपणे बघू शकत नाही, अशी ही स्थिती असते। भाग्यपुरुष थोर थोर, त्यास निंदिती दिवाळखोर, सावास देखता चोर, चरफडी जैसा। भाग्यवंत अशा थोर लोकांना पाहून टवाळखोर लोक त्यांची निंदा करतात। सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरफडतो तसाच हा प्रकार आहे। वैराग्य परते नाही अभग्य, वैराग्य नाही ते अभाग्य। वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे। वैराग्यासारखे भाग्य नाही, ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तो अभागी होय। वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊच शकत नाही। प्रत्ययज्ञानी वितरागी, विवेकबळेय सकळ त्यागी, तो जाणीजे महानयोगी। ईश्वरी पुरुष, जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्यसंपन्न असतो, तो पुरुष महायोगी ईश्वरी अवतारच जाणावा। अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योगदीक्षा, घरोघरी मागे भिक्षा। महादेव, अष्टमहासिद्धींची जो उपेक्षा करतो, ज्याने योगदीक्षा घेतलेली असते आणि जो घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, तो महादेवच होय। ईश्वराची बराबरी, कैसा करील वेशधारी,
म्हणून या सगट सरी होत नाही केवळ बैराग्यासारखा वेश धारण करणारा वेषधारी ईश्वराची बरोबरी कसा करू शकेल. म्हणून केवळ बाह्य वेशावरून दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. उदास आणि विवेक त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाण्य. ज्याच्या ठिकाणी औदासिन्य आणि विवेक दोन्ही असतात अशाचा शोध सर्व लोक घेत असतात, तर लालची रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाने जीवन जगत असतो. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले, विषयलोभी जे असतात ते विचार करू शकत नाहीत किंवा विवेकहीन असतात, आचारभ्रष्टही असतात. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यांस त्यांस पडेना, येतन्निमित्य. त्यांना भजन मुळीच आवडत नाही. त्यांच्या हातून कधीही पुरश्चरण आदी घडत नाही आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडिना, व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा. वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणाचे भजन सोडत नाही आणि व्युत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच विरळा असतो. कष्ट करिता सेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुक्य उड्या पडती. कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक येते, चांगली वस्तू तत्काळ विकली जाते. त्याप्रमाणे अशा विवेकवैराग्यसंपन्न माणसांकडे लोकांच्या उड्या पडतात. येर ते अवघेची मंदले, दुराशेने खोटे जाले, कानकोंडे ज्ञान केले, भ्रष्टाकार्य. अशा माणसांखेरीज इतर जे असतात ते सर्व त्याच्या पुढे निस्तेज ठरतात, कारण त्यांच्या मनात दुराशा असल्याने ते खोटे ठरतात. ते वैराग्यभ्रष्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. सबळ विषय त्यागण्य, शुद्ध कार्याकारण घेण्य, विषयत्यागाची लक्षण्य, ओळखा ऐसिय. अशुद्ध विषयांचा त्याग करावा व शुद्ध विषयांचे देहनिर्वाहापुरते कार्यकारणपरत्वे सेवन करावे, हीच विषयत्यागाची लक्षणे जाणून घ्यावीत. सकळ कांहिय करता देव, नाहीय प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव. विवेकी जाणती, विवेकी पुरुष जाणतो की सर्वांचा करता करविता एक देवच आहे, प्रकृतीला अस्तित्वच नाही. हा विचार विवेकी बरोबर जाणतात. शूरत्वविषय खडतर, त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. जो शूरत्वाविषयी तत्पर असतो त्याला लहान थोर सर्व मान देतात. असा कार्यकर्ता आणि अंगचोर आहे त्याची बरोबरी कशी होईल. त्यागात्याग तार्किक जाणे, बोलायसे चालो जाणे, पिंडब्रह्मांड सकळ जाणे, यथायोग्य. कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणूस जाणतो. त्याचे वागणे त्याच्या बोलण्यास अनुसरूनच असते. पिंडब्रह्मांड विचार, सारासार विवेक वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकारे जाणतो. ऐसा जो सर्व जाणता, उत्तमलक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता, सहजची होये. असा जो सर्व जाणणारा उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो, त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचेही सहज सार्थक होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विषयत्यागनिरूपणनाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.